सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या माध्यमातून नांदेडकरांचे आरोग्य संतुलित राहावे यासाठी कार्यरत असणाऱ्या आहार तज्ञ डॉक्टर उषा जाधव मॅडम यांच्याशी आपण जागतिक मधुमेह दिनानिमित्त चर्चा करणार आहोत। यावर्षी म्हणजे 2025 ची जागतिक मधुमेह दिनाची थीम आहे मधुमेह आणि कल्याण म्हणजेच डायबिटीज अँड वेलबिंग। चला तर मग आज आपण राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आरोग्य मुद्रा या विशेष सत्रात आपल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया डॉक्टर उषा जाधव मॅडम यांच्याकडून। नमस्कार मॅम। नमस्कार मॅम, भारतासह महाराष्ट्रात देखील मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसते आहे, तर त्यामागील मुख्य कारणे कोणती आहेत? आपण सध्या सगळीकडेच बघतो की भारतात स्पेशली बघतो की डायबिटीजचं म्हणजेच मधुमेहाचं प्रमाण का वाढलेलं आहे। ते जे आपली लाईफस्टाईल आहे म्हणजे जीवनशैली आहे, जी जीवनशैली बदललेली आहे, पूर्वीसारखी नाही राहिलेली, सेडेंटरी लाईफ जे म्हणतो आपण, त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण चाललो आहे त्यामध्ये मुख्य घटक आपला हा आहे की जीवनशैलीचं बदललेलं प्रमाण, ह्यामुळे डायबिटीज होतोय। आणि व्यायामाचा अभाव आहे, अनियमितपणा आहे, परत आपलं असंतुलित आहार आहे आणि ताण आहे, स्ट्रेस आपण जे म्हणतो स्ट्रेस आहे। पूर्वी एवढा स्ट्रेस नसायचा, पण आता सगळ्यांनाच प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस असतो। तर ह्या कारणांमुळे आणि पोल्युशन आहे, ह्या गोष्टींमुळे भारतामध्ये म्हणा किंवा सगळीकडेच म्हणा मधुमेहाचं प्रमाण वाढलेलं आहे। तर मॅम, मधुमेह जेव्हा होतो तर तेव्हा त्याची नेमकी लक्षणे काय असतात, आपल्याला कसं समजेल? आता जेव्हा आपल्याला मधुमेह होतं त्यावेळेला असं काही सायन्स जे सायन्स आणि सिम्पटम्स म्हणतो आपण ते आपल्याला जाणवायला लागतात। सगळ्यात सुरुवातीला आपल्याला जाणवायला लागते की लघवीचे प्रमाण वाढते, सारखं सारखं लघवीला जावं लागतं, तहान लागणे। आता जेव्हा लघवीला सारखं सारखं जातो तेव्हा पाण्याचं प्रमाण बॉडीमधलं कमी होतं आणि सारखी सारखी तहान लागायला लागते। एकदम अशक्तपणा येणं, एकदम विकनेस जाणवणं, फटीग म्हणजे थकवा जाणवणं, ह्या गोष्टी जाणवतात। तुमचं काही प्रयत्न न करता वजन कमी व्हायला लागतं। ह्या गोष्टी जर व्हायला लागला तर हेच सायन्स असतात मधुमेहाच्या सुरुवातीला जे पेशंटमध्ये दिसतात। ठीक आहे मॅम, रक्तातील साखरेचे जे प्रमाण आहे ते नेमकं किती असावं? आता नॉर्मल व्यक्तीचं तुमचं जेवणाच्या अगोदर जे की फास्टिंग शुगर म्हणतो आम्ही, ते 70 ते 100 पर्यंत असायला पाहिजे। आणि जेवणानंतर 1-2 तासांनी जेव्हा आपण शुगर चेक करतो नॉर्मल व्यक्तीमध्ये, तेव्हा त्याचं प्रमाण 90 ते 140 पर्यंत असावं। हे नॉर्मल रेंज आहे शुगर लेवलचे। ठीक आहे मॅम, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज हा नेमका काय प्रकार आहे? आता टाईप 1 आणि टाईप 2 ह्या दोन प्रकार डायबिटीजचे मेन मुख्य टाईप्स आहेत। त्याच्यामध्ये टाईप 1 मध्ये काय होतं की तुमची प्रतिकारशक्ती कमी होते, जेणेकरून की जे तुमचं इन्सुलिन तयार करणारे ग्लँड्स आहे त्याच्यावर सेल्सवरती ते इम्युनिटीचा तुमचा इफेक्ट होतो आणि इन्सुलिन तयार होण्याची प्रक्रिया तुमची कमी होते। त्यामध्ये टाईप 1 डायबिटीज मधुमेह होतो, जे की तुमच्या चाइल्डहुडमध्ये म्हणजे अर्ली एजमध्ये होतं। आणि तेच टाईप 2 जो आहे तो जीवनशैलीशी रिलेटेड म्हणजे तुमचे जे लाईफस्टाईल आहे त्याच्याशी कनेक्टेड हे मधुमेहाचा प्रकार आहे। तर या मधुमेहामध्ये तुमचं इन्सुलिन एकतर कमी तयार होतं किंवा बॉडीमधलं असलेलं इन्सुलिन तुमची बॉडी प्रॉपरली यूज नाही करत, ह्याला टाईप 2 मधुमेह म्हणतात। मॅम, जेव्हा मधुमेह झाला असं आपल्याला समजतं तर त्यानंतर अजून कोणत्या कोणत्या प्रकारच्या तपासण्या आपण करायला हव्यात? आता युजली आपण मधुमेह झाला की फास्टिंग आणि पोस्ट मील ह्या दोन तर बेसिक इन्व्हेस्टिगेशन करतो, पण त्याच्यासोबत HbA1c हा या प्रकारची एक तपासणी आहे, जे की आपण सरासरी तुमचं 3 महिन्याचं किंवा 6 महिन्याचं ॲव्हरेज शुगर लेवल्स काढतो। त्याच्यात सोबत तुमच्या हार्टशी रिलेटेड सगळ्या इन्व्हेस्टिगेशन केल्या जातात, परत किडनीशी रिलेटेड तुमच्या इन्व्हेस्टिगेशन केल्या जातात, पायाची तपासणी केली जाते, परत तुमचे डोळे निरोगी आहेत की नाही हे तपासण्या करून घ्याव्या लागतात। त्याच्यासोबत तुमचं वजन वाढतंय किंवा कमी होतंय हे पाहण्यासाठी तुमचा बॉडी मास इंडेक्स हे सुद्धा तुम्ही तपासून घ्यायला पाहिजे। तर मधुमेह झाल्यानंतर त्याला कंट्रोलमध्ये करण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, जेव्हा तुम्हाला मधुमेह होतं तेव्हा तुमची लाईफस्टाईल मॉडिफिकेशन चेंजेस करावे लागतात। त्यामध्ये तुम्हाला स्वतःला डिसिप्लिन बनावं लागतं, म्हणजे तुम्ही मेडिसिन तर घेतच आहात पण त्याच्यामध्ये तुमचा संतुलित आहार असला पाहिजे, योग्य व्यायाम असला पाहिजे, 7 ते 8 तास झोप असली पाहिजे, तुमचं स्ट्रेस लेवल जे आहे, ताण आहे ते तुम्ही कमी केला पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही संतुलित आहार घेऊन तुमचं नियोजनबद्ध दैनिक प्रोग्राम ठरवून त्या पद्धतीनं तुम्ही थोडंसं मधुमेहाला आळा घालू शकता त्यामध्ये। ठीक आहे मॅम, असा गैरसमज आहे की साखर खाल्लं कीच डायबिटीज होतो, तर हा कितपत खरा आहे?
हा गैरसमजच आहे. साखर खाल्लं कीच मधुमेह होतो असं कधी होत नाही. पण तुम्ही जर साखर खात असाल, जास्त प्रमाणात साखर घेत असाल, तर टाईप 2 मधुमेह ज्यांना झालेला असतो त्यांचं इन्सुलिन लेवल वाढते, वाढते. आणि आता तुम्हाला माहीतच आहे, शुगरमध्ये कार्बोहायड्रेट असते. कार्बोहायड्रेट घेतलं की तुमचं वजन वाढतं. तुमचं मग ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे शुगरचा, त्याच्यामध्ये तुमचं जे इन्सुलिन लेवल आहे त्याचं सगळं डिस्टर्ब होतं जर तुम्ही एक्सेसिव्ह शुगर घेत असाल. तर त्यामुळे तुम्ही मधुमेह साखरेमुळं होतो ह्या म्हणजे चुकीच्या गैरसमजाला तुम्ही चुकीचंच ठरवलं पाहिजे आणि शुगर तुम्ही कमी घेतली पाहिजे, जेणेकरून की तुमची डायबेटिस 2 मध्ये शुगर लेवल वाढायला नाही पाहिजे. ओके मॅम, तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट करत असतो, तर त्यामध्ये जो म्हणजे आपण त्यामध्ये सांगितलं जातं की असं व्यवस्थापन केलं पाहिजे, कशा प्रकारे कंट्रोल केलं पाहिजे, तर त्यामुळे सोपं झाले का डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी? नक्कीच. पूर्वी कसं होतं, मधुमेह पेशंटला तुम्हाला डायबेटॉलॉजिस्टकडे गेल्याशिवाय पर्याय नसायचा आणि बऱ्याच वेळेला खूप दिवसांनी जाणवायचं त्यांना की आपल्याला मधुमेह झालेला आहे. पण आता वाढलेला अवेअरनेस म्हणा किंवा सगळ्याच गोष्टी म्हणा आणि तंत्रज्ञान, त्यामुळं काय झालेलं आहे की तुम्ही घरच्या घरी कधी बऱ्याच वेळेला आजकाल पेशंट स्वतःचे इन्व्हेस्टिगेशन स्वतः करून येतात, म्हणजे ते तंत्रज्ञानामुळे म्हणा. आता जेव्हा तुम्हाला कळतं की तुमच्या शुगर लेवल वाढलेलं आहे, तुम्ही नॅचरली डायबेटॉलॉजिस्टला कन्सल्ट करता. परत आता तुम्हाला एखाद्या वेळेस इन्सुलिन चालू करायची गरज पडते, मग ते इन्सुलिन घ्यायचं कसं, त्याचे डोजेस कसे ॲडजस्ट करायचे, हे सुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी तंत्रज्ञान शिकवतं. याच्यामध्ये आता बऱ्याच वेळेला आमच्या डायटिशियन थ्रू बरेचशा ॲप डाउनलोड केलेले आहेत. डाएट रिलेटेड तुम्हाला सांगितलं जातं किंवा रेसिपीज सांगितल्या जातात, अवॉइड आणि ॲक्सेप्ट ह्या गोष्टी सांगितल्या जातात. तर ह्या तंत्रज्ञानामुळे तुमच्या बऱ्याचशा मधुमेहाला टॅकल करताना येणाऱ्या प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, त्या कमी झालेल्या आहेत. ठीक आहे मॅम, मधुमेहामुळे आपल्या शरीरामधल्या कोणकोणत्या अवयवावर परिणाम होतो आणि तो कशा प्रकारे होतो? आता बऱ्याच वेळेला आपण पाहतो की मधुमेह झाल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या किडनीवरती इफेक्ट व्हायला लागतो, म्हणजे मूत्रपिंडावरती इफेक्ट होतो. त्याच्यामध्ये मग हळूहळू तुमच्या डोळ्याला अंधुक दिसायला लागतं, म्हणजे डोळ्यांवरती इफेक्ट होतो, हृदयावरती इफेक्ट होतो, कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेले असते. तर एक एक ऑर्गन सुरुवातीला जेव्हा तुम्हाला मधुमेह होतो ते जर नियंत्रणामध्ये नाही आणलं तर तुमच्या बॉडीतला एक एक ऑर्गन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायला लागतं, म्हणजे त्या मधुमेहाचा इम्पॅक्ट त्या ऑर्गनवरती व्हायला लागतं. त्याच्यामध्ये हृदय आहे, मूत्रपिंड आहे, डोळे आहेत आणि पाय वगैरे, म्हणजे जे नमनेस होतो तुमच्या हातापायाला वगैरे, जे म्हणतो आपण ना की मुंग्या येणं वगैरे, ते प्रकार व्हायला लागतात. ओके मॅम, कोणत्या वयोगटातील नागरिकांनी किंवा मुलांनी वगैरे मधुमेहाची तपासणी केली पाहिजे, करणे आवश्यकच आहे? आता युजली आपण तर आजकाल तर बघतो की टाईप 1मध्ये तर एजचं काही नाही, चाइल्डहुडमध्ये जास्त होतो. पण टाईप 2 मधुमेह जे आहे ते 45मध्ये वगैरे जास्त जाणवतोय. आजकाल थोडंसं लवकर जाणवतं, पण युजली 45च्या वयामध्ये आलेले आहेत व्यक्ती, त्या व्यक्तींनी रुटीन चेकअपमध्ये मधुमेहाच्या तपासण्या करायलाच हव्यात. ज्यांची फॅमिली हिस्ट्री आहे, म्हणजे आजी आजोबा, आई वडील किंवा कुणालाही घरामध्ये शुगर असेल, अशा व्यक्तींनी रेग्युलर तुमचं मधुमेहाची तपासणी केलेली पाहिजे. तर ह्या व्यक्तींनी थोडंसं जास्त लक्ष दिलं पाहिजे त्याकडे. ठीक आहे. तर ज्यांना पुढे जाऊन टेस्ट करायची आहे त्यांनी होऊ नये डायबिटीज, यासाठी कोणकोणत्या गोष्टी अंगीकारायला पाहिजेत, म्हणजे रुटीनमध्ये? आता डायबिटीज हा मला म्हणजे ही माहिती बऱ्याच दिवसांनी मी सांगते की मधुमेहासाठी आपला भारत हा नंबर 1 वरती आहे सध्याच्या स्थितीमध्ये. तर त्यामध्ये तुम्ही जेव्हा मधुमेह होऊ नये असं वाटतंय तर स्वतःची लाईफस्टाईल चेंजेस केले पाहिजे, ज्याला आम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन चेंजेस म्हणतो. त्याच्यामध्ये तुमच्या आहाराचं नियमन केलं पाहिजे तुम्ही, म्हणजे संतुलित आहार घेतला पाहिजे. रेग्युलर तुम्ही एक अर्धा तास ते 45 मिनिट व्यायाम केला पाहिजे. रुटीन तुमचं जेही आहे ते सगळं सांभाळून 6 ते 7 तास रेग्युलर झोप घेतली पाहिजे. ताण कितीही असो पण तो थोडासा कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठली तरी एक हॉबी जोपासली पाहिजे, जेणेकरून की तुमचं रिलीज होईल स्ट्रेस वगैरे असलेला. आणि बाकीचं जे रुटीन आहे, हायड्रेशन मेंटेन करा, फायबर डाएट घ्या, प्रोटीन डाएट वाढवा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मधुमेह टाळण्यासाठी केल्या पाहिजेत. ओके
व्यायामाचा असा कोणता प्रकार आहे ज्यामुळे डायबिटीज कंट्रोल होऊ शकतो? आता युजली आपण कसं असतं, आता 45+ एजला जेव्हा कन्सिडर करून व्यायाम सांगतो त्यावेळेला जॉगिंग आहे, वॉकिंग आहे, सायकलिंग आहे, पोहणे आहे, हे व्यायाम तुम्ही रेग्युलर करू शकता. आणि ज्यांना बाकीचे करता येत असतील, म्हणजे तुम्हाला जिमनॅस्टिक जमत असेल, म्हणजे डिपेंड ऑन एज आहे आणि तुम्ही कुठले प्रकारचे करू शकता, त्यानुसार तुम्ही व्यायाम केला पाहिजे. पण सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही सायकलिंग, वॉकिंग, पोहणे हा व्यायाम 30 ते 45 मिनिट केला पाहिजे. ओके मॅम, आपण ही मुलाखत डायबिटीज दिनानिमित्त घेत आहोत, तर त्या दिवसानिमित्त आपण आपल्या पाहणाऱ्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल किंवा काय संदेश द्याल? 14 नोव्हेंबर हा वर्ल्ड डायबिटीज डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. आता ते दरवर्षी एक थीम असते आमची डायबिटीज डेची. तर यावेळेस डायबिटीज आणि वेलबिंग, म्हणजे डायबिटीज अँड वेलबिंग, म्हणजे मधुमेह आणि कल्याण, हे यावर्षीची थीम आहे. तर मला हे सांगायचं आहे की तुम्हाला डायबिटीज आहे तर त्यामध्ये ॲक्सेप्टन्स असला पाहिजे की मला डायबिटीज झालं म्हणजे इथे सगळं संपलं, ह्या गोष्टी नसल्या पाहिजे. डायबिटीज हा आज इतका कॉमन झाला आहे की 10 पेशंटमध्ये तुम्हाला 7 पेशंट तुम्हाला डायबिटीजचे सापडतील. तर अशा वेळेस तुम्ही न घाबरता त्याला टॅकल करा, तुम्ही त्या सिच्युएशनला हँडल करा. आणि तुमची नियमित डायबिटीज आहात तर तुमची एक नियोजनबद्ध लाईफस्टाईल बनवा. त्याच्यामध्ये संतुलित आहार असला पाहिजे, योग्य व्यायाम केला पाहिजे, योग्य वेळ ठरवून तुम्ही झोपलं पण पाहिजे. तुमचं जे बाहेरचं स्ट्रेस वगैरे आहे ते थोडासा बाजूला ठेवून लाईफस्टाईल मॉडिफिकेशन चेंजेसमध्ये स्ट्रेस रिलीज करण्यासाठी स्वतःला वेळ देऊन थोडंसं हॅबिट्स वगैरे पाळल्या पाहिजे. धन्यवाद मॅडम. आपण आपल्या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आरोग्य मुद्रा या विशेष सत्रात आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधलात आणि मधुमेहानिमित्त मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम. तर आपण पुन्हा भेटूयात पुढील सत्रात. तोपर्यंत पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.